नमस्कार मंडळी. प्रत्येक शेतकऱ्याची सुरुवात सकाळी दूध काढल्यापासून सुरू होते. मीही दूध काढायला लवकर सकाळी उठून दूध काढायला सुरू करतो. त्यांना वैरण देऊन, शेण काढून, चांगलं धुवून दूध काढायला सुरू करतो. मला या क्षेत्रामध्ये पहिल्यापासूनच आवड होती. माझ्या मनात असं होतं की गोठा एक चांगला बांधूया गावामध्ये येऊन. एक 10-15 म्हशी घ्यायच्या आणि व्यवसाय सुरू करायचा. शहराची जी जिंदगी होती, चकाचौंधची जिंदगी होती, मला पहिल्यापासून आवडत नव्हती. 10-12 वर्ष आई-बाबांच्या बरोबर राहिलो आणि विचार केला की नाही बाबा, आपल्याला शहरात गमत नाही आहे. गावात जाऊन काहीतरी विषय करू. म्हणून मी गावाकडे वळलो आणि दूध व्यवसाय सुरू केला. धारा काढल्यानंतर प्रत्येक शेतकरी आपल्या जनावराला जर का त्याच्याकडे वैरण असली तर ते वैरण घालून बांधूनच ठेवतो. पण आमच्या गावामध्ये आमचे आजोबा काय करतात, जनावर सोडतात आणि जंगलमध्ये चारायला नेतात. त्याच्यामुळे त्यांचाही शारीरिक व्यायाम पूर्ण होतो आणि जनावरांना बी मोकळं श्वास घ्यायला बरं होतं. जर जनावर जेव्हा चलून रानात नाही येतो तेव्हा त्यांचे जे स्वस्थ असते ते निरोगी राहतात आणि स्वस्थ राहतात ते. आता थंडीचे दिवस आहेत आणि जनावरं कसं खायला रानामध्ये भरपूर असतं. पोट भरून चरून येतं आणि ते जनावर गुडगुडीत राहतं. त्याच्यामुळं दुधाची जी पातळी असते, दूध जे लेवल असते ते मेंटेन राहतं. ही आमची आई आहे, जी माझ्याबरोबर सतत काम करत असते शेतामध्ये आणि ह्या दूध व्यवसायामध्ये माझा जो पाठिंबा आहे, ह्या आईमुळंच आहे. आता ती जनावर सोडल्यानंतर मी तसंच शेतामध्ये आलो होतो. ऊस तुटून गेला होता माझा. तर म्हणलं हे जे ऊस 4-5 दिवस झाले होते ऊस तुटून. मग हे जे त्याचे वैरण असते आमच्या ह्याच्या पश्चिम विदर्भाच्या भागामध्ये ऊस ऊसाचा पाला असा जात असतो. मी भरपूर YouTubeमध्ये बघत असतो की काय ह्याचं नियोजन करता येते. पण खूप लोकांनी सांगितले की ह्याचं कुट्टी करायची आणि ते शेतामध्ये घालून द्यायचं. ते खत होतं. पण ते बरोबर आहे. पण आमच्या इथं तशी नियोजन किंवा तसं यंत्रणा नसल्यामुळे आम्हाला ते करता येत नाही. आम्ही सर्रास आमच्या भागातले शेतकरी ही परळी जाळून टाकतो आणि जाळून टाकल्यानंतर मग ह्याच्यामध्ये काहीतरी कांड्या उरलेल्या असतात, रान आलेलं असते. ते वेचायचं, माणसं घ्यायची आणि वेचून टाकायचं. सध्या ऊसाची परिस्थिती अशी झाली आहे आमच्या भागामध्ये की ॲव्हरेज आमच्या एकरीमध्ये 20 टन, 22 टन असा येतो आहे ॲव्हरेज. त्याच्यामुळं शेतकऱ्याला तेवढं परवडत नाही. पण म्हणतात ना, शेतकऱ्याला शेतीशिवाय पर्याय नाही, म्हणून तो शेती दरवर्षी करतच राहतो. त्याची शेती म्हणजे एक जीवप्राण आहे. शेतीमध्ये काय हिसाब केला, किती झाला, तो शेतकरी कधीच विचार करत नाही. या पाटाच्या सहाय्याने आम्ही असं शेतामध्ये पाणी पाजत असतो. तर मीही आता ते शेत मागचं दाखवलं, ते शेत जाळून थोड्या घरात आलो. थोड्या वेळानंतर स्वतःची विहीर आहे, मोटर चालू करून दुपारच्या टायमाला जरा म्हणलं शेताला आपल्या पाणी नाही आहे, तर शेताला ते पाणी दिलं मी. 7.5ची मोटर आहे आमची विहिरीमध्ये. 1.5-2 एकर सहज त्या पाण्यावर मी भिजवून टाकतो. शेतीमध्ये खूप मेहनत आहे, पण एक मजा बी आहे त्या शेतीमध्ये करायला. मी आजच्या तरुण पिढीला असं म्हणायचं माझी इच्छा आहे की की शेती करून बघा, पण करताना आपल्याकडं शेतीमध्ये वळताना आपल्याकडं थोडंफार काही ना बजेट पाहिजेत. बिना बजेटचं शेती करायला जरा अवघड जाते. ते काम झाल्यानंतर मग म्हटलं जरा तालुक्याला काम होतं, तालुक्याला जाऊन येऊया. नवरा-बायको आम्ही गाडी घेतली आणि तालुक्याला जायला निघालो होतो. तर बघ म्हणलं ही गर्दी कसली? गर्दी ही बघतोय तर बैलांची शर्यत होती आमच्या भागामध्ये. आणि ही दरवर्षी होतच असतात. वर्षीमध्ये 10-10, 5-10 असं शर्यती होतच असतात. असं ऐकलं होतं की बैलांचं पहिल्या भरपूर
प्रॉब्लेम होत होता, म्हणून त्यासनी कसं वाचवायचं. तर ते एक शर्यत आहे. शर्यतीमुळं त्यांची आता बैलं कत्तलखान्यामध्ये, कटावखान्यामध्ये जात होते. आता ते वाचवायला लागल्यात. त्याच्यामुळं शर्यती खूप वाढायला लागल्यात. परत घरला आलो. संध्याकाळची वेळ होती. म्हटलं दूध काढूया आणि त्याचा एक छोटासा व्हिडिओ आपण टाकूया. शेतकऱ्याला सकाळी 4 ते 5 2-3 तास काम करावं लागतं आणि संध्याकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत एक 2-3 तास ते काम करावं लागतं. त्याची सुरुवात सकाळी दुधापासून होते आणि समाप्ती बी दुधापासूनच होते. तर माझा एक छोटासा हा व्हिडिओ होता. एक शेतकऱ्याची कशी सुरुवात असते आणि त्याचा दिवस कसा संपतो, हीच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं सांगायचा एक प्रयत्न करत होतो. मीही शहरामध्ये खूप अभ्यास केला, शिकलो. कॉमर्स ग्रॅज्युएट होतो मी. आई-बाबांना बी वाटलं पोरगं काहीतरी बाहेर जाऊन काहीतरी काम करेल, नोकरी करेल. खरं मला असं करायचं होतं, की गावामध्ये येऊन हे शेतकरी कसे राहतात, कसे राबतात, कसं काम करतात, ते मला शिकायचं होतं, अनुभव घ्यायचा होता. आणि मग तसाच विचार केला, गावाला यायचं, शेती करायची आणि बघायचं, की कसं इथं इन्कम करू शकतो आणि कसं कमवू शकतो आणि आपण बी कसं राहू शकतो ह्याच्यात. हां, जरा मेहनत आहे, पण आनंदी आहे जीवन आणि मीही सध्या भरपूर खुश आहे. पण थोडा लाईफ